नमस्कार मित्रांनो, कोकणी गाडी वगैरे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत असा. सकाळच्या आता किती 8:30 वाजलेत. अजून काही गाडी येऊ नाही. लोक तसं थांबली आहे स्टॉपवर. तर म्हटला वाय जरा निसर्गाचं पण वाय जरा हे घेऊया, पर्यावरण जरा बघूया आणि जरा कोपरी कशी लावलेली होईल, म्हणजे लावणी कशी झाली आहे ती वाय जरा बघून येऊया. चला तर मग मित्रांनो, कसा काय झाला माहिती आहे, कोपऱ्यात जाता आता हो बघा, ह्यो आता आंबो हा ना, म्हणजे कलम होता तो डेळो पेचान पडलो. कारण वाय जरा वारा वारा झाला, त्यामुळे ह्यो डेळो तुटान पडलो खाली, पूर्ण या झालो. आणि ते तसे कोपऱ्यात आधी खाली जाऊया आपण. ह्यो वाडो असा आपलो ढोरांचो. आधी वाईज जरा खाली जाऊन येऊया, खाली कसा काय झाला तर बघूया जरा. आणि वातावरण जरा असा पावसाचं वातावरण हा, जेमतेम जास्त काय मोठं पाऊस पडायचो नाही, पण जेमतेम असो अनुसरून जेमतेम पाऊस पडतोला असा हा वातावरण. म्हणजे असा नसान पाऊस येतोला असा वातावरण आहे. आता हे जे कोपरे होत हे बघा, हे कोकणी संकेतने लावून झाले. हे बघा, हे असे त्यांच्या शेती काल का परवाच्या दिवशी त्यांची भागली वाटतं. मी काय नाव होते घराकडे कामात गेलं आहे त्यामुळे. तर हे बघा, ही त्यांची शेती बिती लावून झाली. सगळ्यांची शेती लावून झालेली आहे घरात. कारण ह्या आमचा झरा ना, म्हणजे हैसून ह्या आता पाणी एवढा फुगला ना, तर पहिला ना काय झालं माहिती, पूर्ण तुटानच धरान गेला एके बाजून. तो भाग आहे ना, तो तडेचो तो पूर्ण तुटान गेला, म्हणजे दगड बिगड खाली ह्या झाले. तेव्हा आम्ही जेव्हा एक दिवस वावर लावते काय, आणि ते दगड वर व्यवस्थित लावून घेतला आणि धरणाचा वाय जरा नीट केला. आणि ह्याचा पाणी फुगला आता हैसून. हे बघा, हे बाबाने काहीतरी टाकल्यानी आहेत घराचे, ते वाय जरा काहीतरी लावूसाठी. ते आता बघा हैसून असं ह्यो पाठ जातो तडे, आणि त्या मुशीसून ना पाणी आपला शेतात जातात तडे आतमध्ये. तुम्ही दाखवते तडे आधी वाय जायला वाय जरा दाखवतोय. हे बघ कसा बांधलेला आता बघूया. म्हणजे पूर्वजांनी बांधलेला आता, तर अजून टीका नव्हता ते का आम्ही काही एवढा का बघूक नाही होता. पण पूर्वजांनी जेवढा बांधकाम केलेलं ना, आता पक्क्यात एकदम केलेला होता. ह्या बघा, ह्या जा बांधकाम आहे ना, बघा दगड बिगड कसे लावलेले आहेत ते पूर्वजांनी व्यवस्थित. ह्या पक्क्या रावला व्यवस्थित. पण जा पाण्याचा जो ह्या जो इलो ना, लोट इलो ना, म्हणजे होऊर जो इलो तो एके बाजूनच गेलो, म्हणजे सरळ जाऊक नाही, म्हणजे एके बाजूनच तो ह्या गेलो होऊर. त्यामुळे एके बाजूनच सगळा तुटत गेला वर. ह्या बघा, तरी पण तुमका दिसताय बघा सकल्पना इथं जरा. तरी पण आम्ही दगड खालचे लावला पुरे, तर इथागत एवढा पाणी वाज जरा फुगला आहे. आता कसा माहिती आहे, गोकुळाष्टमी येता ना, तेव्हा थैसर आम्ही गोकुळाष्टमीक ना गोकळा बिकळा आम्ही विसर्जन वगैरे करता थंय. मग आता आमका वाय जरा पाणी बिनी वाय जरा फुगला, त्यामुळे आता गोकुळाष्टमी विसर्जन करू आमका भेटताला सगळा. हे बघा, आणि जो पाईप आहे ना, तो तडे नयकरवाडी साई म्हणत राहता, त्यांना शेतात आपलो घेऊन गेलो तो पाईप पाणीसाठी. म्हणजे पाण्याचा लयच कमतरता झाली तेव्हा. आता काय पाऊस येलो, तेव्हा जेव्हा पाऊस नव्हतो, 10 दिवस तरी पाऊस नव्हतो ना, तेव्हाच ही तो पाईपलाईन असा त्याची ती तो तडे घेऊन गेलो शेतात आपल्या. आता काय गरज नाही हा, पाऊस येलो त्यामुळे. हे बघा, हयसर आता एवढा या सकल झाला, तर आता वाय जरा भरून घेऊचा बघू आता कधी त्या वावर करू गावता. जरा बाबा गेले तर आता वाय जरा ढोरा सोडल्यानी, आणि जरा आता वारगुळं केलेलं होतं ना, तिच्यारी जरा वाय जरा ट्रॅक्टर, म्हणजे या 2 दिवसात होते त्यांचा भागात. बघूया दुपारी गेलं ना, तर तडेचं तुमका पण व्हिडिओ येत, त्या वाडीतलं पण व्हिडिओ येत, तांबेवाडी म्हणून हा, तडेचं पण व्हिडिओ येत यूट्यूबला. चला तर मग आपण आता जरा शेतीकडे लक्ष द्यावूया. तुमका सांगल्याप्रमाणे ही जी मूस आहे हैसून, हे बघा हो पाटच आहे, हो पाणी जाऊचो पूर्ण शेतात. हो बघा, हैसून असो तो शेतात पाणी जाताला. या बघा, व्यवसो पाट आहे. हो बघा, हैसून या पाटान अगदी ह्या पाटान हे बघ, ही जांभळा, ही जांभळीकडनं असा खालचून असा सरळ. हे बघा, हे कोपरे आपली. हां, पहिले लावून घेतलेले. हां, आता लावणी बऱ्यापैकी व्यवस्थित आवे बिवे झाले आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, हैसून या पाटान ह्या हडे पाणी जाताला. ह्या बघा, ह्या हडे पाणी जाताला या कोपऱ्यात, आणि ह्या असा पाटान बाकीच्या वाप्याने जाताला तडे असा सरळ. हे बघा, सुकला हो सगळा पाणी, म्हणजे पाऊस कमी आहे जरा. असा नसा पावसा, त्यामुळे काय हे नाही, म्हणजे जोर पावसाक नाही आता सो. हे बघा, आवे तसे झालेत बरे.
मागच्या पावसान जरा ते या झाले बघा. आणि आता हे जे जो 2 कोपरे रवले उकळलेले ते 10 दिवसातच रवले. तो 10 दिवस पाऊस गेलो त्याच्यात हे उकळीचे कोपरे रवले. मग आम्ही काय केलं तर घराकडले भोवतालचे ना ते कोपरे लावून घेतले. परत आमका उकळ बिकळ करून ते परत नीटवाट करूचे लागले. कोपरे रानबीन काढूचा लागला. तर मग ते घराकडले लावून घेतले आणि आम्ही सरवणी करून घेतला थोडक्यात. आणि हे बघा हे उकळीचे आमचा फुकट गेला सगळा. जेवढा आम्ही हे काय श्रम केला म्हणजे घाम घालवलो हा ना तो फुकट गेलो या सगळ्या 2 कोपऱ्यांना. हो हे बघा हे वाफे आहेत. हे बघा ह्याच्यात पाणी हा, ह्याच्यात पाणी हा. आणि आवे पण बरे झाले आहेत. पहिली लावणी झाली आणि ती ताजी लावणी दिसतात ती बघा तडे. ती संकेताची कोकणी संकेताची लावणी तिने आलीच भागवल्यानी 2 दिवसात. त्यामुळे ती त्यांची ताजी लावणी आहे असा. मग त्यांका पण मग ती वाट रवली हे 2 कोपरे मग ट्रॅक्टर बिक्टर जाऊसाठी. हे बघा आपली खालची शेती बघू शकतात. चला आता खालसूनच वर जाऊया आपण हळूहळू. हे बघा त्यात तो पाणी नाही हा चुकला. आता काय बघू आता ते वावरांना पाणी सोडूचा लागताला सर. आता बघू आता कधी तडेचा 2 दिवसात भागला ना शेती त्यांची ते तांबेवाडीतली काय मग जरा धरणाक वावराक व्हाया. हे बघा शेती बघू शकतात. आवे बऱ्यापैकी झाले असे. असो पाऊस हो की अब असं लावणी दिसा होई काळे हो काही. आता ती ताजी लावणी आहे ती पण तशीच होतली म्हणजे काळी दिसतली तुमका अशी लावणी. म्हणजे आवे असत ना ते काळे बिळे दिसतले असे. मग ती खरी म्हणजे म्हणजे त्याका खरे ह्या झाला म्हणजे की म्हणजे त्या आवो बनता खरो असो की बाबा हा आता ते का म्हणजे वाढ होता त्याची चांगल्या प्रकारे असा. हे बघा आता तो खालचो वापवा ना मोठो तो आम्ही आता पडसारच ठेवला. कारण हावची काय जरा जपना नाही त्यामुळे मग कोण नसताना घरात 3 बोडा त्यामुळे जेवढा तेवढा झपता तेवढा आम्ही आता करता. पण अगदीच काय सोडू नाही आहे शेती बिती. हे जे पडसाद वापे होत तर आमची रेडका वगैरे चरतात. हे बघा हयसर आम्ही रेडका वगैरे घेऊन येतो ढोरा वगैरे घेऊन येता. मग त्यांना चरवलं जातं. जर जास्तच पाऊस असत नाही तर जर कंटाळली म्हातारी डोंगरी ती बघा ह्यो जो टेपलो दिसलो तो ती म्हातारा डोंगरी आमची. तडेचो पण तुमका व्हिडिओ येत जेव्हा त्यांचा भागात ना तांबेवाडीतल्यांचा म्हणजे आज 2 दिवसात भागात ना त्याच्यानंतर आम्ही ढोरा घेऊन जाऊ ना तेव्हा पण व्हिडिओ मी तडेचो टाकीन. म्हातारा डोंगरे बराचसा बघण्यासारख्या विषय तडे तुमका सांगन. मग हे बघा हयसर आम्ही ढोरा बिरा चरवतो अशी. हे बघा हे असे वापे होत ह्यांना ढोरा ती अशी वाटेनच येतात त्या मग अशी व्हिडिओ दाखवल्या त्या. आणि ही जी आपली विहीर आहे हे बघा मस्त या कोपऱ्यात 4 विहीर इल्लेल्या हे आता कापून ढोरांका घालूची आहे. म्हणजे जेवढे म्हणजे पडसार कोपरे असतील तेवढ्यांका चारलेली ढोरांका कापून घाललं. बघा इथून कोपरो आमचो जायो हे वरचं तो संकेतांचं हे लावणी ताजी केलेली आहे ही संकेतांची. हे बघा बऱ्यापैकी आवे झालेले आहेत काळे झाले आहेत मस्त आहे की. फक्त पाणी व्हाया तर आता वरसून सोडू खाया तडे देवळाकडसून ना तडेसून पाणी येताला खाली. आता सध्या बंद केला पाऊस असा त्यामुळे. ह्या बघा ह्या पाणी असं आहे बघा ह्या कोपऱ्यात जाता. आणि आता आपली विहीर दाखवते तुमका. ही बघा ही आपली विहीर आहे. पाणी खदाला हा वाटता पाऊस बिऊस लागलो का पाणी खदा आता. हे बघा ही आपली विहीर आहे जुनी पहिल्या पूर्वजांनी बांधलेलीच विहीर आहे. त्या घरकुलात इंजिन असायचा तर आता इंजिन थंय नाही तर हयसरा हयसून त्या इंजिन स्टार्ट होऊन पाणी आम्ही घरात घेतलेला. आता नवीन घरात फक्त घ्यायचा राहुला पाणी. ही आपली बावडी आहे. हे बघा हे पहिले जेव्हा भरपूर शेती असायची जेव्हा भरपूर शेती करायची आम्ही म्हणजे महिनो काय 1.5 महिना लागायचं सपाक. तेव्हा ढोरांचा जोत असायचा 2. एक माझं बाळू बैल होतो आणि एक बाबलो एक हा बाळू आता म्हातारा होऊन हे झालं म्हातारा होऊन मेल होतो वरतीच म्हातारे बुडी जरा. आणि एक तो आम्ही दिला जरा राखण एक म्हणजे कसं त्यांका सांगला की जेवढा झेपात तेवढा तुम्ही बघा ते का
तुमका झपला ना तर आमका वापस द्यावा. तो बाबलो म्हणून एक पांढरो बैल हा त्याका तडे दिलेलो आम्ही. हे पडसार थंयसर आपली ते ढोरा बिरा सगळी चरतं थंयसर. बाकी काय नाही. पडसार असले तरी ढोरा असत आमच्यानी चरू बिरू, त्यामुळे एवढा काय टेन्शन नाही आहे. चला पुढे जाऊया, ही शेती बघूया आपण. ही बघा, हिसून आपली म्हणजे वर तागत एंड होता आपल्या शेतीचो. हे बघा, ही आपली शेती असा. ह्याच्यात पण बऱ्यापैकी पाणी हा शेतीत. हे बघा, अशी वर गेली तर आपला घर हा, नवीन घर हा. तिथं आपली शेती आहे. म्हणजे ते 2 वाफे होते ना, तो एक वापो आम्ही समोरचो घराच्या समोरचो ना त्या नवीन घराच्या लावला. कारण सरवणीक ना म्हणजे तर रवलेलो, त्यामुळे आम्ही हे केला. ही बघा, ही ताजी लावणी आहे. ही बघा, हे बघा, बघू शकतास. हे बघा, मस्त शेती व्यवस्थित झालेली आहे. फक्त आता कसा पाऊस बीस पडत राहावा होय जरा, आणि जरा तिच्या खत बीत मारीत राहावा होय का, मग व्यवस्थित शेती हा होता. हे आपलेच वापे आहेत सगळे. येते वर तागा तुमका घेऊन जातोय मी. हे बघा, हे सुनवर. हे बघा, हे आपलेच वापे आहेत. मग दाखीत जात आहे. हे बघा वर तागत. बापरे, माझ्या मेर दगोत येता नाही, उंचवटे मेरेचं झाला. हां, हे बघा, ह्यो एक ह्या सगळा वरचा ह्या सगळा दिसताना हे आपलीच वापे आहेत. चला लास्ट एंड करूया वरती तागत. ఇంకా आता पाणी सोडू आहे, पण आता बाबा सांगतील तेव्हा, नाही तर मी सोडीन आणि पाऊस बिऊस येत परत मग त्या बंद करूचा लागताला. अधिक पाणी होता ना. अजून काय म्हणण्यासारखं पाऊस पडाक नाही तरी पण. ती चिरे लावलेली आहेत, ती गायरी आपली या छोटीशीच बनवलेली आहे, मोठी बनवून. आणि हे जो उकरड हा कोणा होय असतात तर बघा बाबा, कोण असला तर सांगा बाबा. नु कधीपासून पडला पण कोण आहे तर घेऊनच जायत नाही. येते येते म्हणतंय आणि काय परत काय दखल अंदाजी घेतच नाही. होय असलं तर कोणाक सांगा. या बघ, हे येलकाट झाला तर आता काय तुम्ही काही घेऊन जाऊ शकत नाही, कारण आता सरायच्या नंतरच काय तो घेऊन जाऊ शकतास. त्याच्यानंतर सगळा हे होताला जरा, मग तर जागा बेनी होऊ शकता त्याची. आता पावसात तर काही ह्याव करू शकत नाही आपण, एवढं उकरड आहे ह्याच्यातच आहे. हो बघा, ह्यो आपलं वापो हा. पहिलं मोठं असायचो वापो, आता लहान झालो. कारण हय खडी बिडी आहे बघा, कामाचा सगळा कामाचा जागा चिरे बिरे हयच उतरले गेले, वाळू बिळू सगळा. त्यामुळे ट्रॅक्टर कसो पहिलं ताकद लय लावूची लागली, रुपतच नव्हतो खाली. कडक मारल्याने ही जमीन, म्हणजे गाडीचे ते डंपरवाले येऊन जाऊन माती एकदम दबली गेली पूर्ण. त्यामुळे जमीन कडक मारूक लागली. आणि चिखल झालो तरी डिकळा सगळी होती, पूर्ण डिकळा. तरी पण तशात कशात तरी लावून घेतला आणि बाहेर पडला. एकदाचा भागूचा होता म्हणून. हो का, होय अजून एंड नाही. एक कोपरो हा, त्याचं नाव हा बोरिंगचो वापो. आता तुम्ही कवा म्हणू शकता बोरिंगचो वापो म्हणजे कशाक म्हणता यो बोरिंगचो. तर काय थंयसर बोरिंग पाडल्यानी आहे, देवळाची बोरिंग असा, त्यामुळे ते का आम्ही बोरिंगचो वापो म्हणता. आणि थंय मुशीसून पाणी पण येतं हडे. तर आपण आता तुमका सांगतोय. ह्या बघा, ह्या जा हा, ह्यो बघा, ह्यो लास्ट एंड आपल्या कोपऱ्याचो. हां, आणि ह्या हैना मुशीन पाणी जाता. ह्या हैना आतमधनं पाणी शेतात जाताला. ह्या बघा, आता बाय जरा सोडूक नाही, ते बंद केलेला त्यामुळे मग सोडूक ह्या तो मूस हाती बघा थंयसून
ते पिशे ठेवलेले आहेत ना, थंयसून पाणी बिनी येता. ह्या सगळा एवढा असा ह्यो शेवट कोपरो आम्ही हयसं आम्ही सरवणी केली. कोपऱ्याचो शेवट म्हणजे आपली सरवणी झाली आहे. बघा त्या वाळासून पाणी येतला, सोडला काय गजगजावून पाणी शेतात लागतला. व्हिडिओ तुमका कसो वाटलो, आवडलो असा तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. बाय बाय.